सेंट्रल कारखाना MIDC मधला फार मोठा कारखाना आहे, टावेल उत्पादक आहे. गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो. जवळजवळ 200-2.25 कामगार त्या ठिकाणी आहेत. अनेकदा या कारखान्याला मी भेट दिलेली होतं, परंतु कशामुळे आग लागली अजून पत्ता नाहीये. वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही, त्यामुळे अजूनही आग अजूनही या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे, त्या सेंट्रल कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय असं 5 माणसं त्या आगीच्या खोलीमध्ये अडकलेले, अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहे. आताच मी महापालिकेचे जे अधिकारी आहेत कारण जे त्यांना मी सांगितलं ताबडतोब ते पाऊल उचला, कारण फायर ब्रिगेडचं काम आहे. तर त्या पद्धतीनं त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. जवळजवळ या ठिकाणी 6-7 तास होऊ लागलेला आग लागू लागलेला आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा या ठिकाणी निष्प्रभ झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा आणि ताबडतोब आग आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न व्हावं. मी पोलीस कमिशनरशी बोलतो, आयुक्ताशी बोलतो, बघतो काय प्रयत्न होते. नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी गंभीर आरोप केले महापालिका प्रशासनावर. वेळेवर मदत मिळाली नाही आणि अग्निशामक दलाच्या गाड्या देखील वेळेवर आल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ते अत्यंत खरं आहे. नातेवाईकांनी जो आरोप केला तर त्या वेळेला जर या ठिकाणी 2-4 मिनिटात जर गाड्या आल्या असत्या तर अनर्थ झाला नसता. तर याची चौकशी राज्य सरकारने करावी. मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो या संबंधी. उद्या सुद्धा मी या संबंधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्ष. आज रविवार आहे, बोलणं शक्य नाही. उद्या बोलेन, मेलही पाठवेन आणि संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार. आणि या कारखान्याला संपूर्ण नुकसान भरपाई, जे काही कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडनं यांना मिळावं अशी आम्ही मागणी करणार.